तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग असा आहे. तुकोबाराय मंदिरामध्ये कीर्तन करत होते. तुकोबारायांच्या सासरवाडीकडून एक म्हैस दिली होती त्यांना, आणि सर्व घर कीर्तना करता मंदिरामध्ये गेलं आणि चोरांनी ती वेळ साधली आणि तुकोबारायांच्या दारातली म्हैस चोलीन घेऊन जायला लागली. तुकोबारायांना काही काळजी नाही, पण पंढरपूरच्या मालकाला काळजी लागली. देवाने काय करावं तिथं माहिती आहे. देव स्वतः भूताचं रूप धारण करून त्या चोराच्या समोर उभा टाकला, गदा घेऊन हातामध्ये. आणि चोरांनी आलं की भगवंताने भयंकर रूप घ्यावं आणि त्या ठिकाणी गदा आदळावी. चोरांनी ते भयंकर थोडं असं भयंकर अशी गदा, हा अशी थोडी. चोरांनी रस्ताच बदलायचा, दुसरीकडून जायचे, तिकडून भगवंतानी परत यावं, परत अशी. हा चारही दिशा पळाले, पण भगवंतानी काही पिच्छा सोडला. भूत पुढेच उभा आहे आणि शेवटी जिथून म्हैस सोडली तिथं आणून बांधावी लागली. तरी भूत काही जात, समोरच उभं भूत गदा घेऊन हातामध्ये. आणि शेवटी कळालं ज्यांचा अपराध केलाय त्यांना शरण जावं. तुकोबारायांचं कीर्तन चालू असताना भर कीर्तनामध्ये चोरा आले आणि तुकोबारायांच्या चरणावरती नतमस्तक झाले. महाराज, त्या भूतापासून पिच्छा सोडवा. कोणतं भूत आहे? बाहेर एक भूत मागे लागले. तुकोबाराय म्हटले बाहेरचं भूत नसेल, ते आतलंच भूत असेल. आतल्या भूताशिवाय माझी काळजी दुसरं कोणाला? अहो, भजन करणाऱ्याचं निष्ठेने भजन करतात, त्यांच्या दारातली म्हैस चोरीला जाऊ देत नाही देव. एवढी सुरक्षा सांभाळतो. घरटी जागे